नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर पर्यावरण आणि वने. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतातील वन संवर्धन कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर भारतातील वन संवर्धन कायदा लागू झाला मित्रांनो, तो 1980 मध्ये लागू झाला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र जे आहे मित्रांनो, ते आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर पर्यावरण दिन जो साजरा केला जातो मित्रांनो, तो केला जातो 5 जून रोजी साजरा केला जातो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर चौथा क्वेश्चन येतो, ग्रीन गोल्ड म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ग्रीन गोल्ड म्हणून ओळखले जाते मित्रांनो, बांबूला ओळखले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन्यजीव संरक्षण अधिनियम जो लागू झाला मित्रांनो, 1972 मध्ये लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो, महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो, ते आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. ते बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो, जैवविविधता म्हणजे काय? तर जैवविविधता म्हणजे मित्रांनो जीवांची विविधता. बी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन आठवा आहे मित्रांनो, कार्बन डायऑक्साईडचा शोषून घेणारे प्रमुख घटक कोणते? तर कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारे प्रमुख घटक जे आहे ऑप्शनमध्ये ते वृक्ष आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर नववा क्वेश्चन आहे तो, भारतातील राष्ट्रीय वन धोरण प्रथम कधी जाहीर झाले? तर भारतातील राष्ट्रीय वन धोरण जे प्रथम जाहीर झाले मित्रांनो, ते 1952 मध्ये झाले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मित्रांनो, चिपको आंदोलन कोणाशी संबंधित आहे? तर चिपको आंदोलन जे संबंधित आहे मित्रांनो, ते वन संवर्धनासाठी संबंधित आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर एक क्वेश्चन 11वा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील कर्नाळ अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील कर्नाळ अभयारण्य जे आहे मित्रांनो, ते पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे तो मित्रांनो, पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर पर्यावरण संरक्षण कायदा जो लागू झाला मित्रांनो, तो लागू झाला 1986 मध्ये लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन आहे तो, वृक्षारोपणामुळे कोणता वायू कमी होतो? तर वृक्षारोपणामुळे जो वायू कमी होतो मित्रांनो, तो होतो कार्बन डायऑक्साईड. तर आपलं जे राईट आन्सर होईल ते बी होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा आहे तो मित्रांनो, भारतात किती टक्के वनक्षेत्र असावे असे राष्ट्रीय वन धोरण सांगते? तर भारतात किती टक्के वनक्षेत्र असावे असे राष्ट्रीय वन सांगते? 33% जे राष्ट्रीय वन धोरण असावे असे भारतातील वनक्षेत्र विभाग सांगतो मित्रांनो. तर सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन आहे तो, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अभयारण्य जे आहे मित्रांनो, ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा आहे तो, जंगलातील अन्नसाखळीची सुरुवात कोणापासून होते? तर जंगलातील अन्नसाखळीची सुरुवात जी होती मित्रांनो, ती होती वनस्पतीपासून होते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा आहे तो, जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक वन दिन जो साजरा केला जातो मित्रांनो, तो केला जातो 21 मार्च रोजी साजरा केला जातो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा आहे तो, रेड डेटा बुक कशाशी संबंधित आहे? तर रेड डेटा बुक जो संबंधित आहे मित्रांनो, ते दुर्मिळ प्रजातीसाठी संबंधित आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन आहे तो, वनतोडीचा परिणाम काय होतो? तो वनतोडीचा परिणाम जो होतो मित्रांनो, ते होतो जैवविविधतेची कमी होते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा आहे तो, ओझोन थर कोणत्या किरणापासून संरक्षण करतो? तो ओझोन थर जो करतो तो UV किरणापासून जे आहे आपलं संरक्षण करतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन आहे तो, भारतातील सर्वात मोठे मॅंग्रोव्ह वन कोणते? तर मॅंग्रोव्ह वन जे आहे मित्रांनो, ते सुंदरबन वन आहे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा आहे तो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे मित्रांनो, तो आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन आहे तो, सामाजिक वनीकरण कार्यक्रम भारतात कधी सुरू झाला? तर सामाजिक वनीकरण कार्यक्रम जो भारतात सुरू झाला मित्रांनो, तो 1976 मध्ये सुरू झाला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन आहे तो, पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? तो पृथ्वी दिन जो साजरा केला जातो मित्रांनो, ते 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन आहे तो, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो, ते सांगली जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आहे तो आपला 26वा, वन्यजीव सप्ताह कधी साजरा केला जातो? तो वन्यजीव सप्ताह जो साजरा केला जातो मित्रांनो, 1 ते 7 ऑक्टोबरमध्ये जे दरम्यान साजरा केला जातो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन आहे तो, बांबू कोणत्या गटात मोडतो? तर बांबू जो मोडतो मित्रांनो, तो गवत या गटात मोडतो. सी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 28 येतो, हिरवे फुफ्फुस म्हणून कोणाला ओळखले जाते? तर हिरवे फुफ्फुस म्हणून ओळखले जाणारे म्हणजे वने याला ओळखले जाते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29 क्वेश्चन येतो, पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जे म्हणतात मित्रांनो ते म्हणतात इकोलॉजी म्हणतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30 येतो, वाघ हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर वाघ हा जो प्रकारचा प्राणी आहे मित्रांनो तो मांसाहारी प्रकारचा प्राणी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31 क्वेश्चन येतो, पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला ए जे आपला राईट आन्सर होईल. आपला आन्सर राईट जे आहे नागपूर येईल. त्यानंतर 32 क्वेश्चन येतो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे मित्रांनो तो वाघ आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33 क्वेश्चन येतो, जैवमंडळ राखीव क्षेत्राचे उदाहरण कोणते? तर जैवमंडळ राखीव क्षेत्राचे उदाहरण जे आहे ते निलगिरी आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34 क्वेश्चन येतो, जंगलातील सर्वोच्च भक्षक कोण आहे? जंगलातील सर्वोच्च भक्षक जे आहे मित्रांनो ते आहे वाघ आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35 येतो, मृदा धूप रोखण्यासाठी काय उपयुक्त आहे? तर मृदा धूप जे रोखण्यासाठी जे उपयुक्त आहे मित्रांनो ते आहे वृक्षारोपण. ते आहे उपयुक्त आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36 क्वेश्चन येतो, हरितगृह परिणामासाठी प्रमुख वायू कोणता? तर हरितगृह परिणामासाठी जो वायू महत्त्वाचा आहे मित्रांनो तो आहे कार्बन डायऑक्साईड. तर जे आपला राईट आन्सर येईल ते सी येईल. त्यानंतर 37 क्वेश्चन येतो, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38 क्वेश्चन येतो, वन संवर्धनासाठी प्रसिद्ध आंदोलन कोणते? तर वन संवर्धनासाठी प्रसिद्ध आंदोलन जे आहे मित्रांनो चिपको आंदोलन आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39 क्वेश्चन येतो, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष जो आहे मित्रांनो तो वड आहे. वडाचे झाड आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40 क्वेश्चन येतो मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे मित्रांनो तो मोर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41 क्वेश्चन येतो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 42 क्वेश्चन येतो, जंगलाचे मुख्य कार्य काय आहे? तर जंगलाचे मुख्य कार्य जे आहे मित्रांनो पर्यावरण संतुलन राखणे या जंगलाचे मुख्य कार्य आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43 क्वेश्चन येतो, जैवविविधता कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर जैवविविधता कायदा जो लागू झाला मित्रांनो ते 2002 मध्ये लागू झाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 44 क्वेश्चन येतो, हवा प्रदूषणाचे प्रमुख कारण कोणते? तर हवा प्रदूषणाचे प्रमुख कारण जे आहे मित्रांनो ते औद्योगिकीकरण आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 45 क्वेश्चन येतो, जलसंधारणासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? तर जलसंधारणासाठी जो महत्त्वाचा घटक आहे तो वने आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.